जय भीम. बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025. सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बहुजनांचे परिवर्तन नेटवर्क. त्याचे लेखक आहेत प्रमोद माटे. वर्तमान काळाचा विचार केल्यास जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी माहिती तंत्रज्ञान असणे गरजेचे झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना संगणक, ईमेल, टीव्ही, मोबाईल, वर्तमानपत्र, एका देशातून दुसऱ्या देशाशी संबंध साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय संदेश वाहनांच्या माध्यमातून सल्ला सेवा, मार्केटिंग सेवा, प्रशिक्षण सेवा, प्रशासकीय सेवा, दळणवळण सेवा, ऑफलाईन सेवा इत्यादी सेवा प्राप्त होऊ शकते. संगणक युगाच्या काळात नेटवर्कची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. नेटवर्कची गरज फक्त शहरी भागापुरतीच मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत नेण्याची गरज आहे. नेटवर्कचे जाळे जोपर्यंत ग्रामीण भागातील जनतेपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या भागातील विकास होणे शक्य नाही. हे काम शहरी लोकांनी करून पैशाची बचत व तत्पर सेवा मिळू शकते. त्याचप्रमाणे जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये टिकण्यासाठी नेटवर्कची गरज असून आर्थिक व सामाजिक प्रगती होते. परिवर्तन नेटवर्क म्हणजे जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जात नाही आणि जोपासल्या गेलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सामान्य जनतेपर्यंत रूपांतर होत नाही तोपर्यंत परिवर्तन नेटवर्क होत नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्य जनतेचे रचनात्मक परिवर्तन घडविणे म्हणजेच परिवर्तन नेटवर्क म्हणता येईल. परिवर्तन नेटवर्कचा सारांश विचार केल्यास लक्षात येते की नेटवर्क प्रशिक्षणाची गरज बहुजनांना सक्तीची असावी, परंतु नेटवर्क वैज्ञानिक स्वरूपाचे असावे. आध्यात्मिक स्वरूपाचे नेटवर्क असल्यास बहुजनांचे डोके गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. सध्याच्या घडीला नेटवर्कचा उपयोग बहुजनांना गुलाम करून ब्राह्मणशाही प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणूनच नेटवर्कचा फायदा खऱ्या अर्थाने बहुजनांना नसून उच्चवर्णीयांनाच होत आहे. त्यामुळे बहुजनांना परिवर्तन नेटवर्कची गरज असून स्वतःची प्रसार माध्यमे निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे. बहुजनांचे परिवर्तन नेटवर्क म्हणजे काय या बाबींचे संशोधन केल्यास लक्षात येईल की हा समाज नंबर 1 सामाजिक, 2 धार्मिक, 3 शैक्षणिक, 4 आर्थिक, 5 सांस्कृतिक, 6 राजकीय इत्यादी घटकात अज्ञानामुळे खूपच मागे असून प्रगतीपासून कोसो दूर फेकला गेलेला आहे. करिता खालील घटकांचा अभ्यास करून परिवर्तनास पात्र व्हावे. सामाजिक परिवर्तन. मनुवादी संस्कृतीने बहुजनांना गुलाम ठेवण्याकरिता 6000 जातीमध्ये विभाजित करून एकमेकांचे शत्रू व वैरभाव निर्माण केलेला आहे. शत्रू कोण, मित्र कोण या बाबींची जाणीव नाही. वाचन संस्कृतीचा अभाव असल्यामुळे जे वाचायला पाहिजे नेमके तेच वाचन न करता शत्रूंना मित्र बनविणे आणि मित्रांना शत्रू बनवून स्वतःचा व इतरांचा नाश करणे. सामाजिक परिवर्तनासाठी बुद्धांच्या तत्त्वज्ञानानुसार वागणे, अर्थातच नंबर 1 सम्यक आहार, सम्यक विहार, सम्यक आजीविका, सम्यक दृष्टी, सम्यक कर्म, सम्यक स्मृती, सम्यक ध्यान आणि सम्यक वाचा या अष्टांगिक मार्गाचे पालन करून सामाजिक परिवर्तन होऊ शकते. चांगले जीवन जगण्याचा व जगू देण्याचा मार्ग प्राप्त होऊ शकतो. इतरांना सांगण्यापेक्षा स्वतः चांगले कर्तव्य केल्यास सांगण्याची गरजच नसते. न सांगता समाज अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. सामाजिक सुरक्षितता सामाजिक परिवर्तनाचा भाग आहे. ज्या समाजात सुरक्षितता नाही त्याचे परिवर्तन झालेले नाही अथवा तो समाज परिवर्तनास प्राप्त नाही. सामाजिक परिवर्तनामुळे समाज एकरूप होऊन देशाला एकसंघ करू शकतो. सामाजिक परिवर्तन सर्वच परिवर्तनाचा मुख्य धागा आहे. त्याशिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही. भारतात सामाजिक असमानता असल्यामुळे किंवा मनुवादी व्यवस्थेचा अडथळा असल्यामुळे कुटुंब व्यवस्था, अन्नधान्य टंचाई, रोजगारांचा बिकट प्रश्न, भूकबळी, वेश्यावृत्ती, तरुण पिढीला वाढलेली व्यसनाधीनता, कुपोषण, अन्न वस्त्र निवारा इत्यादी अनेक गंभीर प्रश्न आवासून उभे आहेत. मनुवादी संस्कृती बहुजनांचे सामाजिक परिवर्तन करण्यासाठी उपक्रम राबविण्यास असमर्थ आहे, कारण सामाजिक परिवर्तनामुळे ब्राह्मणशाही व्यवस्थेचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. नंबर 2 धार्मिक परिवर्तन. बहुजनांना मोठ्या प्रमाणात अज्ञानाकडे झोकून देण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. धर्माच्या नावावर धार्मिक गुलाम बनविण्याचे षडयंत्र जागरण, आस्था, संस्कार, साधना इत्यादी आध्यात्मिक चालनावरून प्रसार केल्या जाते आहे. आणि एवढ्या प्रमाणात आध्यात्मिक चालन असून सुद्धा रामायण महाभारतातील काल्पनिक कथा सर्वच न्यूज चॅनलवर रैऱ्यांशी, भोगविलासी, जंगलवादी, साधू साध्वी, ढोंगी संतांकडून प्रसारित केल्या जाते.
ज्या पात्रांना इतिहास नाही त्याच पात्रांना रंगवून दाखविण्याची चढावळ मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. कोणत्याच चॅनलवर बुद्ध, फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महानायकांचा इतिहास का प्रसारित करण्यात येत नाही, बहुजनांच्या का लक्षात येत नाही? कारण जर या महापुरुषांचा इतिहास सांगितला तर बहुजन समाजातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती IAS अथवा IPS झाल्याशिवाय राहणार नाही. UPSC अथवा MPSC स्पर्धेतील पेपरमधील प्रश्नांची मेंदूला प्रकाशमय करून वाचन करावे. एकही प्रश्न राम, कृष्ण, हनुमान, गणपती, रामायण, महाभारतातील इतर काल्पनिक कथेवर विचारला गेलेला नाही. जर या पात्रांचा जीवनात उपयोग होत नाही तर रामायण महाभारतातील कथा प्रचार करण्याची गरज काय? आणि फक्त बहुजनांनीच ऐकण्याची गरज का? उच्चवर्णीय मंडळी, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांचा सखोल अभ्यास करून प्रशासन स्वतःच्या ताब्यात घेतात आणि याच महापुरुषांची बदनामी करून बहुजनांना गुलाम ठेवण्याकरिता रामायण महाभारत पाळण्यास प्रवृत्त करतात. म्हणूनच जोपर्यंत धार्मिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत आधुनिक नेटवर्कचा कितपत फायदा पोहोचतो हे ठरवावे लागेल. नंबर 3, शैक्षणिक परिवर्तन किंवा आर्थिक परिवर्तन. जीवन जगण्यासाठी पैशाची अत्यंत गरज असते, त्याशिवाय जीवन जगूच शकत नाही. जीवन जगताना घडणाऱ्या दुःख सुखाच्या घडामोडीला आर्थिक पाठबळ नसेल तर कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. पैसा प्रत्येक व्यक्ती कमवतो, परंतु आर्थिक नियोजन नसल्यामुळे म्हणजे बजेट योग्य विनिमय करण्यास बहुजन समाज मागे पडतो. पैसा भरपूर असून सुद्धा योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीस योग्य काळात विनिमय करता येत नसल्यामुळे राजाचा रंक झालेले कित्येक बहुजन समाजातील मंडळी निराशमय जीवन जगताना दिसतात. आर्थिक परिवर्तन करताना एकच सूत्र लक्षात ठेवावे, जेवढी चादर तेवढेच पाय पसरावे. पैसा जीवन जगण्याचे साधन आहे, परंतु सर्व साध्य पैशामुळे होत नाही. त्यासाठी रचनात्मक योजना महत्वाची आहे. योजना आखून किती, कुठे, कुणाला, कधी, केव्हा खर्च करावा याचा विचार करूनच कृती करावी. पैसा कमविणे खूपच कठीण आहे, गमाविणे अत्यंत सोपी गोष्ट आहे. थेंबे थेंबे तळे साचे याच पद्धतीचा पैशाचा खेळ आहे. पैसा बचत व गुंतवणूक करणे गरजेचे असून संकट येणार नाही या बाबींची काळजी घेऊनच बचत करावे. कुठल्याही खाजगी बँकेत अथवा कंपनीमध्ये गुंतवणूक करू नये. धोका होऊ नये. गुंतवणूक करा, परंतु रोजच्या दैनंदिन जीवनात आर्थिक टंचाई येणार नाही अशी बचत करा. शक्यतो कुटुंबातील लोकांना सुख समाधान देऊन आनंदात जीवन जगून बचत करा. आपल्या पैशाचा वायफळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःच्या बचतीतून इतरांच्या संकटकाळी मदत करण्याची प्रवृत्ती ठेवा. ते आपले कर्तव्यच आहे, कारण अप्रत्यक्षपणे ती सामाजिक गुंतवणूकच आहे. नंबर 4, सांस्कृतिक परिवर्तन. संस्कृती म्हणजे काय? प्रवृत्ती, संस्कृती, विकृती हे परिवर्तनाचे घटक आहेत. जेवण करताना ताटामध्ये असलेले अन्न म्हणजे प्रवृत्ती असून त्या अन्नातून काही अन्न दुसऱ्याला देणे म्हणजे दानपारमिता, त्याला संस्कृती म्हटले जाते. स्वतःच्या ताटात पुरेसे अन्न असून सुद्धा दुसऱ्याच्या ताटातील अन्न घेण्याचा प्रयत्न करणे याला विकृती म्हटले जाते. सध्या विकृतीकडे जाणाऱ्या समाजाचा लोंढा वाढताना दिसत आहे. घेणाऱ्या प्रवृत्तींना संस्कृतीचे योग्य दान देऊन खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माचे समर्थन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. चंगळवाद, भोगवाद या विकृतीपासून 4 हात लांब राहून संस्कृतीचे योग्य जतन करून अज्ञानातून सज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार बनणे, हिंसेचा मार्ग न धरता अहिंसेच्या मार्गाचे समर्थन करणे इत्यादी बाबींचे जरी पालन केले तरी परिवर्तन नेटवर्कचे जाळे तमाम बहुजनांपर्यंत पोहोचेल. नंबर 5, राजकीय परिवर्तन. जोपर्यंत भारतातील कोट्याधीश उद्योगपती गरिबांच्या रक्ताचे शोषण थांबविणार नाही, बहुजनांकडे सत्तेच्या चाव्या आल्याशिवाय उद्योजकांना राजाचा रंक बनवून रक्तातील शोषणाचा बदला घ्यावा लागेल आणि त्यांना देशोधडीला लावून त्यांच्या संपत्तीचा फायदा गरिबांच्या विकासासाठी आणावा लागेल आणि रस्त्यावर भीक मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने करण्यास भाग पाडले पाहिजे. बहुजनांनी आतापर्यंत हेच केलेले आहे, तरच खऱ्या अर्थाने राजकीय परिवर्तन झालेले आहे असे म्हणता येईल. म्हणूनच बहुजनांनी एकसंघ होऊन भविष्यात कोणाला मतदान करावे आताच ठरवावे लागेल. बहुजनांची मते गुंग करण्याकरिता साम, दंड, भेद, घुसखोरी करून मनोवादी व्यवस्था आजपर्यंत शोषणच करत आलेला आहे. मतदान करताना फक्त त्या सेकंदाचा विचार करूनच मतदान करावे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने
प्रलोभने दाखवत असतात. त्या प्रवृत्तीला बळी न पडता योग्य निर्णय घेऊनच मतदान करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताचे मूल्य काय असते समजून सांगताना म्हटले आहे की आई, बहीण, पत्नी यांच्या इज्जतीला जेवढे जपतो तेवढेच महत्त्व मतदान करताना जपा. या मूल्यवान संदेशाचा विचार जरी केला तरी राजकीय परिवर्तन एका क्षणात झाल्याशिवाय राहणार नाही. राजकीय परिवर्तन होणे फारच सोपी गोष्ट आहे. फक्त त्याकरिता एक संघ होण्याची गरज आहे. सत्तेची चावी मिळविणे अवघड बाब नसून एक संघ समाजाच्या चाव्या एकत्रित ठेवणे महाकठीण गोष्ट आहे. ती किमया पुढाऱ्यामध्ये असावी लागते. बहुजनांनी राज्यकर्ते, शासनकर्ते जमात होणे याचाच अर्थ राजकीय परिवर्तन झालेले आहे असे म्हटल्या जाईल. तो भविष्याचा नवा इतिहास रचला जाईल. वृत्तपत्र सम्राट हा बहुजनांचा आशेचा किरण आहे. रोजच नवनवीन किरणांच्या माध्यमातून प्रकाशित होत असतो. वृत्तपत्र सम्राटचे सतत वाचक झाले तरी खऱ्या अर्थाने स्वतःच्या व इतरांचे परिवर्तन होऊ शकते. त्याचप्रमाणे सम्राट हा सर्वच घटकातील परिवर्तनाचा भाग आहे. एक धागा पकडून त्या धाग्यांचा योग्य वापर केल्यास बहुजनांच्या विचारांचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. अशा या महान गुरूंना 100व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.